माझं नाव कमलाकर लिचवलकर. आम्ही सिद्धिविनायकचे ते दादरलाच राहतो. आता आम्ही काळबदेवीला चाललेलो आहे. पहिलं आम्हाला दादर सेंट्रलवरून विटीला जायला लागायचं किंवा दादरवरून चर्चगेटला जायला लागायचं. त्याच्या मधला मार्ग आता जो हा मेट्रो झालेली आहे त्यामुळे उत्तम प्रवास वाटतो इथे. घरापासून किती अंतरावर आहे मेट्रो स्टेशन? घरापासून 5 मिनिटावरतीच आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच काळापासून वाट बघत असाल ही मेट्रो सुरू होण्यासाठी. सो आता सुरू झालेली आहे, तर आता कसं वाटतंय? आणि एकंदरीत सर्व मुंबईकरांना काय सांगाल? नक्कीच आम्हाला फार बरं वाटतं. आम्ही कधी चालू होते आणि कधी जातो असंच झालेलं. तर असो आज आमचा पहिलाच दिवस आज चालू झाला. आम्ही पहिल्याच दिवशी चाललेलो आहे. आता काळबादेवीला मार्केटिंगला चाललेलो आहे. पहिलं आम्हाला तिकडनं चर्चगेटवरून जायला लागायचं किंवा विटी आपलं मध्य रेल्वेवरून. का की तुम्ही सांगितलं की पूर्वी तुम्हाला टॅक्सीनेही जावं लागायचं. तर टॅक्सीने किती खर्च यायचा जाण्याचा? महिला म्हटलं की खर्च प्राधान्याने असतो. 200-250 रुपये यायचं. आता किती रुपयाचं तिकीट काढलं? 40. सो हे कसं वाटतंय? बरं वाटतंय. आणि मग वेळ पण वाचतो ना येण्या जाण्याचा. त्यामुळे आम्हाला आता बरं आहे की आम्ही आता कधी पण जाऊ शकतो दोघं जण. मुंबई मेट्रोला थँक्स म्हणायचं असेल तर कोणत्या शब्दात सांगाल? म्हणजे इतका मोठा प्रकल्प त्यांनी उभा केला. खरोखरच सुंदर प्रकल्प उभा केलेला आहे आणि प्रवाशांना त्याची निकड होती तर ते आता पूर्ण झालेली आहे. तर मुंबईकरता स्पिरिट आहेच ते याचा लाभ घेतीलच. सर्वांनी घ्यावा ही मी विनंती करतो.